लीला, सॉरी, एक 2 मिनिटं जरा बाहेर येतेस? मला बोलायचं आहे. किशोर सर, काय झालं? दुर्गा बरी आहे ना? नाही नाही, दुर्गा बरी आहे. मला जरा तुझ्याशीच बोलायचं होतं. माझ्याशी? हो. तू अंतराईंना दिल्लीला जाण्याबद्दल काही सांगितलंस का? नाही, म्हणजे मी सांगणार होते, पण त्या झोपल्या आहेत. मी एक गोष्ट सांगू? म्हणजे मला असं वाटतंय, अंतराईंना आता दिल्लीला पाठवण्यापेक्षा त्या जर आपल्याबरोबर राहिल्या तर त्यांची मेमरी लवकर परत येईल असं मला वाटतंय. बरोबर आहे तुमचं. पण किशोर सर, जे काय म्हणाले की जर त्यांना बेस्ट ट्रीटमेंट दिल्लीला जाऊनच मिळणार असेल तर आपण त्यालाच पहिला प्रेफरन्स द्यायला हवा ना. ही पण एजेची पोपटपंची करायला लागली. तेही बरोबरच आहे म्हणा. दिल्लीला गेले तर बरंच होईल. कोण जात आहे दिल्लीला? अरे, असे का बघताय तुम्ही? कोण जात आहे दिल्लीला? किशोर सर, किशोर सर दिल्लीला जाणार होते. बिझनेसची मीटिंग आहे काहीतरी म्हणून. तर दुर्गा आत्ताच आजारपणातनं उठली आहे, म्हणून ते सांगत होते की काळजी घे तिची. बरं, सॉरी, मी मध्येच तुमचं बोलणं ऐकलं. म्हणजे मगाशी जाग आली आणि लीला बाजूला दिसली नाही तर तुला शोधतच बाहेर आले होते. त्याने हरकत नाही. लीला, मला एवढंच सांगायचं होतं, प्लीज दुर्गाची काळजी घे. हो, मी घेईन ना काळजी दुर्गाची. झोपा तुम्ही. गुड नाईट. गुड नाईट. चला. देवा, देवा, माझी अशी का परीक्षा बघतोस तू? मला हा एकटेपणा सहन होत नाही आता. लीला किती आपुलकीने मला तिच्या घरी घेऊन आली आहे. पण तिचं हे भरलेलं घर बघून मला माझा एकटेपणा परत परत नव्याने जाणवतोय. मला माझ्या एकटेपणाची जाणीव अजूनच होतीये. लीला हे सगळं मैत्रीच्या नात्याने करतीये, पण मी तिच्यावर मात्र फक्त ओझं बनून राहतीये. नाही, मला हा एकटेपणा सहन होत नाहीये.
अंतरात अंतरात आई. केवढं भयंकर स्वप्न होतं. का पडलं असेल मला हे असं स्वप्न? लताताई, तुम्ही परवानगी दिल्याशिवाय आम्ही अंतराच्या बाबतीत कोणताही निर्णय घेणार नाही. अहो एजे आणि तुम्ही अंतराची फॅमिली आहात आणि तुम्ही आमच्यापेक्षा जास्त अंतराची काळजी घ्याल यात काहीच दुमत नाही आहे. अहो एवढ्या मोठ्या डॉक्टरांकडून तुम्ही तिची ट्रीटमेंट करून घेणार आहात ह्यात आम्हाला आनंदच आहे. आणि तुम्ही सगळ्या फॅमिलींनी मिळून जो निर्णय घेतला आहे ना अंतराच्या बाबतीत तो अगदी योग्य आहे. आम्हाला त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अंतराला तुम्ही दिल्लीला अगदीच पाठवू शकता. थँक्यू. थँक्यू. किशोर, ही शेवटची आशा होती आपली, तीही संपली. झालं, या बाईने सगळ्या प्लॅनवर पाणी फेरलं. नाहीतर काय. बरं तुमची काही हरकत नसेल तर मी अंतराला भेटू शकते का? हो, म्हणजे काय असं काय विचारताय? फक्त लताताई, दिल्लीला जाण्याबद्दल इतक्यात त्यांना काही सांगू नका. हो हो, मी तुम्ही सांगितल्याशिवाय मी तिला काहीच सांगणार नाही. अभिषेक दादा, दादा ताईंना अंतरा मॅडमच्या रूममध्ये घेऊन जा. आजच रात्री मी अंतराला दिल्लीला शिफ्ट करायची प्रोव्हिजन करतो. डॉक्टर नायाची अपॉइंटमेंट घेतो. थांबायची, मला आधी सगळ्यांशी बोलायचं आहे. काय झालं? इथे मला वाटतं आपण अंतराताईंना दिल्लीला नको पाठवायला. लीला बाळा, तिच्या उपचारांसाठी आपण तिला दिल्लीला पाठवता येत आहे का लक्षात? तिच्यावर उपचार करणं गरजेचं आहे ना. हो, मग जर तसं असेल तर मी सुद्धा अंतराताईंबरोबर दिल्लीला जाणार. काय झालं हिला? काल तर तू अंतराला ट्रीटमेंटला पाठवायसाठी रेडी होतीस, आज काय झालंय? होय जे, मी काल तयार झाले होते, पण मग नीट विचार केल्यावर मला आता असं वाटतंय की अंतराताई अजूनही कुठेही अशा एकट्याने जाण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. त्यांनी गेले कित्येक वर्ष एकटे पण सहन केलंय. त्यांना अजूनही असंच वाटतं की ते एकटे आहेत, त्यांच्या जगात कोणीच नाहीये. आणि असं असताना जर आपण त्यांना असं एकट्याला दिल्लीला पाठवलं ना तर त्या स्वतःला खूप त्रास करून घेतील. हे जे माझ्यावर विश्वास ठेवा, मी उगाचच विरोध करत नाहीये. मला असं वाटतंय की जर अंतराताईंना आपण एकटीला लांब पाठवलं ना दिल्लीला तर कदाचित ते स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेतील. आपल्याला परत कधीच दिसणार नाही. म्हणून मला असं वाटतं त्यांना आता सगळ्यात जास्त गरज आपली आहे. एजे प्लीज,
ठीक आहे. अंतराची ट्रीटमेंट इथे या घरातच होईल. हां, थँक्यू. थँक्यू सो मच इजे. काय बोलतोयस तू अभिराम? मला तुमचा निर्णय अजिबात पटलेला नाहीये. अभिराम, मी तुमच्या दोघांसाठी, तुमच्या भल्यासाठी. अभिराम, अरे लीला एक भावनेच्या भरामध्ये असा विचार करते, ती असं बोलतेय, पण तू का प्रॅक्टिकली वागत नाहीयेस? तू का तिच्या हो मध्ये हो मिसळतोय स्वतःचा? तू प्रत्येक वेळेला तिचीच का बाजू घेतो? सांग ना. अभिराम, मी तुझ्याशी बोलतेय. का वागतोयस तू असं? का बोलत नाहीयेस तू माझ्या बरोबर? अरे मी पण माझ्या मनावर दगड ठेवून अशी वागतेय ना, हे निर्णय घेते ना, तरी तू माझ्या बरोबर बोलत नाहीयेस. या अशा परिस्थितीमध्ये बोल ना, मला सांग ना. मला त्रास होतोय तुझ्या अबोलाचा. अभिराम, तुला कळत कसं नाहीये? तू वागा माझ्या बरोबर. तू मला प्रश्न विचार. तू 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 बोल माझ्या बरोबर. तू काहीतरी बोल, पण बोल प्लीज. अभिराम, आज पहिल्यांदा तू माझ्यासोबत न बोलता निघून गेलायस. मी इतका प्रयत्न करूनही तू माझ्याकडे डुंकून सुद्धा पाहिलं नाहीस. मी पण माझ्या मनावर दगड ठेवून तुमच्या सुखासाठी हा निर्णय घेतला ना. कळत नाही तुला आईचं मन? एका शब्दाने बोलला नाही. काय वाटतं मला त्याला? काय आजी, आता एजे खूप रागात आहेत म्हणून असं वागतायत. ते बोलतील तुमच्याशी. मी हवं तर समजावते त्यांना. तुम्ही जरा काय आजी? दुर्गा, जरा प्लीज मला माझ्या रूम पर्यंत सोडतेस का? आजी, हो. आजी, किती काळजी करताय? आजी, अंतराई अचानक आपल्या आयुष्यात आल्यात, त्यामुळे हे जे डिस्टर्ब आहेत. पण ते काय कायमचं तुमच्याशी आबोला धरणार आहेत का? नाही ना. त्यांचं किती प्रेम आहे तुमच्यावर. पण त्याला कळत नाहीये ना. आपल्या आईचं मन कळत नाहीये ना त्याला. काय चाललंय या घरामध्ये ना दुर्गा? मला काहीच कळत नाहीये. खरंच मला काही कळायला मार्ग नाही. तुम्ही खूप त्रास करून घेताय स्वतःला आजी. मग काय करू? किती हस्तखेळत घर होतं माझं. वाटलं होतं की सगळं मार्गी लागेल आणि अचानक या घराला कोणाची दृष्ट लागली. अंतराची सावली पडली या घरावर. काय बोलता आजी तुम्ही? मग काय बोलू? बरोबर तर बोलते ना मी दुर्गा. असं कसं बोलू शकता तुम्ही? गुढीपाडव्याच्या दिवशी मी अंतराला मंदिरात पाहिलं आणि त्याच्यानंतर हे सगळं वाईट साईट करायला लागलं आपल्या घरामध्ये. इतकं की माझा अभिराम माझ्यापासून दूर गेला. बोलत नाही तो आपल्या आईसोबत. असं वागतात आपल्या आईसोबत तो कधी वागलाय असं माझ्यासोबत? सॉरी आजी, लहान तोंडी मोठा घास घेते मी. पण तुम्ही असं कसं बोलू शकता अंतराईंविषयी? ती आली आणि घरामध्ये वाईट साईट गोष्टी घडायला लागल्या. मग काय विचार करू मी? पण आजी, आजवर अंतराईंनी या घरासाठी काय काय नाही केलंय. एजे सुद्धा आज जे काही आहेत ते अंतराईंमुळेच आहेत. या घराला घरपण अंतराईंमुळे आलंय. आणि आजी, तुमच्यावर किती प्रेम केलं अंतराईंनी. तुम्ही असं कसं बोलू शकता त्यांच्याविषयी?
आजी एकेकाळी तुमचं सुद्धा अंतराईंवर तेवढंच प्रेम होतं. स्वतःच्या मुलीसारखं वागवलं ना त्यांना. मग आज असं कसं बोलताय त्यांच्याविषयी? मला कळतच नाही. हे बघा आजी, मी समजू शकते. एक आई म्हणून तुम्हाला एजेंटची खूप काळजी वाटते आता. मला माहितीये उद्या अचानक अंतराईंची स्मृती परत आली तर एजेंटचं कसं होईल ही चिंता सतावते ना तुम्हाला. पण आजी तुम्ही एक गोष्ट विसरताय. अंतराई एजेंटचं पहिलं प्रेम होत्या. ते प्रयत्न करून सुद्धा अंतराईनं कधीच विसरू शकले नव्हते आणि कधी विसरणार सुद्धा नाहीत. पण तुम्ही मात्र विसरलात त्यांना. किती सहज विसरलात. त्या काल आलेल्या लीलामुळे आज तुम्ही त्यांच्या बाजूने बोलताय. आणि आजी या सगळ्यात अंतराईंची काय चूक आहे? त्यांना का शिक्षा? तुम्ही असं स्वार्थीपणे अंतराईंविषयी कसा काय विचार करताय? मला काहीच कळत नाही. खरंच मी लीला आणि अभिरामच्या प्रेमात आंधळी होऊन अंतरावर अन्याय करते का? लीला, अगं लताताई आल्या होत्या. तुलाही भेटायचं होतं त्यांना, पण तू कुठे दिसलीच नाहीस, तर मी त्यांना सांगितलं की लीलाला घेऊन मी आश्रमातच येईन म्हणून. लीला, लीला, हो काय झालंय? कसल्या विचारात आहेस? नाही नाही, ते मी आपलं काय मैत्रीण म्हणतेस ना मला. मग काय झालं ते सांगणार नाहीस? तसं नाही अंतराताई. आता जर तू मला सांगितलं नाहीस ना तर तर मी समजेन की तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. बरं बरं सांगते. एजे आजींशी बोलत नाहीयेत. का? त्यांचा ना कशावरनं तरी वाद झालाय आणि तेव्हापासून एजे बोलतच नाहीयेत आजींशी. आजींना खूप त्रास होतोय. मी नाही बघू शकत आजींना असं. लीला, आई आणि मुलामधलं भांडण कधी टिकतं का? तू नको काळजी करूस. काहीतरी गैरसमज झाला असेल. ते असं एकमेकांशी न बोलता फार काळ नाही राहू शकणार अगं. पण एजंटचा अबोला त्याचा त्रास होतो आजींना. मला ना काही करून असं काहीतरी करायचं की ज्याने ते दोघं बोलतील. पण काय करणार मी? काही सुचतच नाहीये. एक मिनिट. लीला, आधी तू शांत हो. शांतपणे विचार कर. नक्की तुलाच सुचेल काहीतरी. हा, आधी शांत हो बरं. बरं ऐक, मी ना जरा मंदिरात जाऊन येते. हा, अंतराताई, काय ग? मला ना काहीतरी सुचलंय, पण मला तुमची मदत लागेल. माझी कसली मदत? जर तसं असेल तर मी सुद्धा अंतराताईंबरोबर दिल्लीला जाणार. अभि, काय झालंय? किती त्रास करून घेत आहे स्वतःला?